एक असा राजा ज्याने स्वराज्याची ज्योत पेटवली. आजही कोट्यवधी मराठी माणसातच नाही तर इतर मनातही ते जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव अभिमानाने घेतलं जातं. त्यांचा इतिहास नेहमीच प्रेरणा देतो. काल जगभरात त्यांची जयंती साजरी केली, पण तुम्हाला ऐकून नवल वाटेल की ज्या माणसाने इतिहास घडवला त्यांचा जन्म इतिहासात स्पष्ट नाहीये. आजही लोकांना ते माहीत नाही. तुम्हाला हे खोटं वाटत असेल, पण हेच खरं आहे. या बाबतीत अजूनही वाद सुरू आहे. आजच्या व्हिडिओत आपण हेच जाणून घेणार आहोत की महाराजांची नेमकी जन्मतारीख कोणती. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात देदनका. त्या काळी म्हणजे 17व्या शतकात जन्ममृत्यूची नोंद ठेवणारी कोणतीही सरकारी यंत्रणा अस्तित्वात नव्हती आणि राजघराण्यातही जन्मतारीख लिहून ठेवण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे आपल्याला व इतिहासकारांना बखरी, ग्रंथ, पत्रे आणि ज्योतिष कुंडल्यावर अवलंबून राहावे लागतं. यामध्येच परस्पर विरोध असल्यामुळे हा वाद सुरू झाला. यात दोन तारखा समोर आल्या. पहिली 16 फेब्रुवारी 1630 म्हणजे शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया आणि दुसरी 6 एप्रिल 1627 म्हणजे शके 1549 वैशाख शुद्ध तृतीया. या दोन तारखांमध्ये हा वाद फिरतो. यात पहिला महत्वाचा पुरावा म्हणजे शिवाजी महाराजांची जन्मकुंडली. त्या काळातील काशी म्हणजे आताची वाराणसी येथील ज्योतिषी जयराम पिंडे यांनी ही कुंडली तयार केली होती. त्या कुंडलीत स्पष्टपणे नमूद केलंय, शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवारी पुनर्वसू नक्षत्रावर जन्म झाला. इंग्रजी तारखेनुसार ही 19 फेब्रुवारी 1630 येते. या पुराव्याचं विशेष महत्व आहे, कारण ही कुंडली महाराजांचे जिवंत असताना तयार झाली होती, म्हणजे ती समकालीन पुरावा आहे. इतिहासकार ग. खरे यांनी आपल्या शिवकालीन पत्रसार संग्रह या ग्रंथात आणि सेतू माधवराव पगडी यांनी आपल्या संशोधनात या कुंडलीचा सविस्तर उल्लेख केला आहे. याचा दुसरा पुरावा आहे कवी परमानंद यांनी लिहिलेला शिवभारत ग्रंथ. परमानंद हे शिवाजी महाराजांच्या दरबारात होते, म्हणजे ते महाराजांचे समकालीन साक्षीदार होते. त्यांनी या ग्रंथात लिहिलंय की महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीयेला झाला. हे थेट जन्मकुंडलीशीच होतं आणि त्यामुळे 19 फेब्रुवारी 1630 या तारखेला एक बळकट आधार मिळतो. पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात हा ग्रंथ आजही जतन करून ठेवलाय आणि संशोधकांना तो उपलब्ध आहे. त्याचा तिसरा पुरावा शिवकाळातील एक अत्यंत महत्वाची बखर म्हणजेच सभासद बखर. महाराजांच्या दरबारातील एक विश्वासू माणूस असलेले कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही लिहिली आहे. या बकरीत महाराजांच्या जन्माची नेमकी तारीख थेट नमूद असली तरी त्यातील घटनाची कालक्रमानुसार मांडणी 1630 या वर्षाशी अधिक जुळणारी आहे, असं अनेक इतिहासकारांनी सांगितलंय. विष्णू काशीनाथ राजवाडे यांनी या बकरीचं संपादन केलं असून ती एक प्रामाणिक ऐतिहासिक साधन म्हणून स्वीकारले जाते. 1932 साली प्रकाशित झालेल्या शिवाजी द ग्रेट या इंग्रजी ग्रंथात 6 एप्रिल 1627 ही तारीख मांडली गेली. डॉक्टर बाळकृष्ण यांनी काही फारसी कागदपत्रे आणि मराठी बकरींचा आधार घेतला. मात्र या मताची एक महत्वाची मर्यादा आहे, ती म्हणजे त्यांनी सांगितलेले हे पुरावे बहुतांश दुय्यम स्वरूपाचे असू शकतात. दुसरीकडे 1630 चे समर्थन करणारे पुरावे थेट त्या काळातील आहेत. त्यामुळे ते अनेक ज्येष्ठ इतिहासकारांनी 1627 चे मत पूर्णपणे स्वीकारले नाही. या सर्व पुराव्यांचे आणि इतिहासकारांच्या मतांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख अधिकृतपणे स्वीकारली आहे. दरवर्षी याच दिवशी शासकीय पातळीवर शिवजयंती साजरी केली जाते. हा निर्णय मुख्यतः जन्मकुंडली, शिवभारत ग्रंथ आणि सेतू माधवराव पगडी तसेच ग. खरे यांच्या सखोल संशोधनावर आधारित आहे. शासनाने तारीख अधिकृत केली तरी वाद संपला नाही. याची काही ठोस कारणे. पहिलं कारण म्हणजे हिंदू पंचांगणाची परंपरा. अनेक संस्था आणि भाविक इंग्रजी तारखेऐवजी फाल्गुन वद्य तृतीया ही तिथी पाळतात. ही दरवर्षी वेगळ्या इंग्रजी तारखेला येते, त्यामुळे कोणती तारीख खरी आहे हा प्रश्न येतो. दुसरे कारण म्हणजे राजकीय रंग. हा ऐतिहासिक प्रश्न कधी कधी राजकीय होतो आणि त्यामुळे गोंधळ अधिक वाढतो. तिसरे आणि सर्वात मूलभूत कारण म्हणजे त्या काळचा एकही प्राथमिक लिखित पुरावा आजवर सापडलेला नाही, ज्यावर सर्वांचे एकमत होईल. सध्या उपलब्ध सर्व पुराव्यांच्या आधारे 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख सर्वात अधिक विश्वास देणारी. जन्मकुंडली आणि शिवभारत हे दोन्ही समकालीन पुरावे आहेत व यात हेच तारीख दिसून येते. मात्र इतिहासाचे अभ्यासक म्हणून हे देखील मान्य करायला पाहिजे की नवे पुरावे मिळाल्यास इतिहास बदलू शकतो. हीच इतिहासाची खरी शिस्त आहे. तारखेचा वाद असला तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे, महाराजांनी रयतेसाठी स्वराज्य उभारले, न्यायाचे राज्य दिले आणि एका साध्या मावळ्याला सुद्धा सन्मानाने जगायला शिकवलं. हे कार्य कोणत्याही तारखेच्या पलीकडे आहे.